नमस्कार मित्र हो, एसपी कोचिंग क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवरती मी प्रदीप सर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। मित्र हो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण एक मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला जे काय आपलं 10th स्टँडर्ड आहे त्या 10th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्स पार्ट 2 म्हणजेच जॉमेट्री मधला पहिला चॅप्टर आपण चालू केला होता। बरोबर आहे, चॅप्टरचं नाव काय होतं बेटा? सिमिलरिटी नावाचा आपण चॅप्टर चालू केला होता। त्यातील पाठीमागच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 वरती आपण चर्चा केलेली आहे। आज काय पाहणार आहोत आपण? प्रॅक्टिस सेट 1.2 वरती आपण चर्चा करणार आहोत। पण लक्षात घे, प्रॅक्टिस सेट 1.2 घेण्याच्या अगोदर किंवा कुठलाही प्रॅक्टिस सेट घेण्याच्या अगोदर मी काय करतो, काही बेसिक गोष्टी सांगत असतो आणि मग त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट घेत असतो। बरोबर आहे ना? ठीक आहे, चला आजही बेसिक गोष्टी आपण थोडंसं एक बेस कन्सेप्च्युअल जे काही नॉलेज आहे आपलं, प्रत्येक गोष्टीचे कन्सेप्ट लक्षात ते नॉलेज असणं आपल्याकडे गरजेचं आहे। ते तुला आधी सांगतो आणि मग त्याच्यानंतर डायरेक्टली प्रॅक्टिस सेट कडे आपण जाऊया। पण पुढे जाण्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकतं आणि घरी बसून तुम्ही मॅथ मध्ये आणि इतर सर्वच विषयामध्ये चांगले मार्क्स घेऊ शकतात। ओके, चला बघा, अधिकचा वेळ न घेता डायरेक्टली आपण इकडे येऊया। काय म्हणतं बघ, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। एक पहिला थेरम आहे ज्याला शॉर्ट मध्ये काय म्हटलं जातं? बीपीटी थेरम म्हटलं जातं। लक्षात, आता हा बीपीटी थेरम मी पूर्ण सांगणार नाहीये। याच्यामध्ये जी काही तुमच्या फिगर तयार होते आणि त्या फिगरवर आधारित फॉर्म्युला नेमका कसा तयार होतो, लक्षात, ही जी सेंटेन्स दिलेलं आहे यावर आधारित फिगर कशी तयार होते आणि त्यावर आधारित फॉर्म्युला कसा तयार होतो आणि तो फॉर्म्युला एक्झाम्पल मध्ये आपल्याला वापरायचा कसा, यावरती मी तेवढी चर्चा करणार आहे। बघ लक्षात ठेव, काय म्हणतं बघ, हे बघ अगोदर काय म्हणतं, इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ ट्रायंगल। साइड ऑफ ट्रायंगल म्हटल्यानंतर एक ट्रायंगल असेल, बरोबर आहे ना? अशा प्रकारचा एक ट्रायंगल असेल, बरोबर आहे ना? आता अशा प्रकारच्या ट्रायंगल मध्ये काय म्हणतं, याच्यामध्ये बघ काय म्हणलं बेटा, समज इथं ए आहे, इथं बी आहे, इथं सी आहे। पुढे काय सांगतं, इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट। लक्षात, ठीक आहे, ओके, लाईन डिवाइड। ओके, देन एक काम करूया, आपण मधून एक लाईन मारूया अशी, ज्याला नाव देऊया, काय नाव द्यायचं? पी आणि क्यू नाव देऊया। ओके, देन पुढे काय सांगतं, दी साइड ऑफ दी सेम, लक्षात, प्रोपोर्शन म्हणजे हे जे आहे ते कशामध्ये डिवाइड करतं? सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करतं। लक्षात, म्हणजे कसा याचा फॉर्म्युला तयार करायचा, ही बाजू डिवायडेड बाय ही बाजू इक्वल ही बाजू डिवायडेड बाय ही बाजू, म्हणजेच अर्थात वरची बाजू एपी डिवायडेड बाय खालची बाजू पी क्यू इक्वल वरची बाजू डिवायडेड बाय खाली काय होऊ शकतं बेटा? खालची बाजू। कळतंय? हा फॉर्म्युला तुमचा तयार होऊ शकतो। लक्षात ठेवा, हा जो बीपीटी थेरम आहे ना, या बीपीटी थेरमवर आधारित तुम्हाला परीक्षेला खूप क्वेश्चन पडू शकतात आणि हा पूर्ण थेरम परीक्षेला जवळजवळ 3 मार्कासाठी तुम्हाला बोर्ड परीक्षेला विचारला जाऊ शकतो। त्यामुळे हाही थेरम खूप महत्वाचा आहे। हा थेरम आपण पाहणार आहेत लवकरच। या थेरमचा व्हिडिओ तुला पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी हा पूर्ण थेरमचं सोल्युशन कसा सोडवायचा, हा थेरम पूर्ण सोल्युशन त्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुला देणार आहे। ओके, चला, हे पहिली कन्सेप्च्युअल नॉलेज आपण पाहिली। याच्यानंतर आणखीन एक आहे ज्या गोष्टीवर आधारित सुद्धा, लक्षात, ठीक आहे, आपण काही गोष्टी पाहू शकतो। यालाच काय म्हटलं जातं रे बेटा? काय म्हटलं जातं सांग बरं? हे बघ काय म्हण, थेरम ऑफ बायसेक्टर। लक्षात, ऑफ अन अँगल ऑफ दिस ट्रायंगल। थोडक्यात अँगल बायसेक्टर थेरम म्हणजेच काय? अँगल बायसेक्टर थेरम। मला सांग, अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो? बघ इकडं कसं ओळखायचं अँगल बायसेक्टर थेरम आहे? समजा ही फिगर आहे, दिसायले, लक्षात, या फिगर मध्ये लक्षात ही जो अँगल आहे तो काय केलाय? बायसेक्ट केलाय। ज्यावेळेस बायसेक्ट केला जातो हा अँगल आणि हा अँगल कसा बनतो? सेम बनत असतो। कसा बनत असतो बेटा? सेम बनत असतो, बरोबर? ठीक आहे, मग आता अशा वेळी आता हा थेरम परीक्षेला विचारतो का? नाही विचारत, पण यावर आधारित भरपूर क्वेश्चन तुला प्रॅक्टिस सेट मध्ये आहेत, समजून घे। लक्षात, बघ जिथून बायसेक्ट झालेला आहे त्याच्या अपोजिट लाईनला जायचं, तिथे गेल्यानंतर एकतर या साईडला किंवा या साईडला, आपण वरच्या बाजूला जाऊया, इथून इकडे यायचं। लक्षात, ठीक आहे, म्हणजेच काय होऊ शकतं? ए बी, बरोबर आहे, इथून परत इकडे जायचं, एक असा राऊंड मारायचा। लक्षात, ठीक आहे, म्हणजेच काय येतं इथं बीसी इज इक्वल, परत वापस यायचं। लक्षात, ठीक आहे, परत इथं आलं का? पुढे नको जायला, वापस यायचं कुठं? इथं, आणि इथून मग इकडे यायचं, म्हणजे काय येतं? एडी डिवायडेड बाय परत खाली कोणतं? डीसी। कळतं मी काय सांगतोय? अलग लक्षात, ठीक आहे। जर समज फिगर अशी आली, हा बघ एक फिगर आहे आणि समज अशी आली, हो सांगतो म्हणजे प्रत्येक गोष्ट माहित असावी रे बेटा। हा बघ असं झालं आणि इथं एक बायसेक्ट तयार झाला, समज याचं नाव आहे बी, इथं आहे सी, इथं आहे ए, इथं आहे पी। लक्षात,
ठीक आहे, मला सांग आता फॉर्म्युला काय तयार होईल, इथून गेलं इकडं, आता इथून सुरुवात करावी लागेल ना, म्हणजे बी ए बरोबर आहे का, मग काय तयार होईल बी ए डिवायडेड बाय ए सी है ना, इक्वल परत वापस काय बीपी डिवायडेड बाय काय पीसी. लक्षात, अशा पद्धतीचं तयार होतं. कळतं मी काय सांगतोय, बघ दोन गोष्टी झाल्या. चल तिसरी कन्सेप्ट आपण पाहूया, काय आहे तिसरी कन्सेप्ट, काय सांगते लक्षात. ठीक आहे, बघ तिसऱ्या कन्सेप्ट मध्ये काय म्हणते बघ, सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टवर आधारित सुद्धा तुला काय केला जात आहेत, परीक्षेला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, त्यामुळे ही कन्सेप्ट आपल्यासाठी महत्वाची आहे. बघ काय सांगतं, यालाच म्हणतात प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन. काय म्हणतात, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन. थ्री पॅरलल लाईन म्हणजे काय, ह्या तीन लाईन एकमेकाला काय म्हणतं, ए एक्स पॅरलल बी वाय बरोबर आहे, ए एक्स पॅरलल बी वाय पॅरलल सी झेड बरोबर आहे, दिले का पॅरलल सी झेड. ज्यावेळेस या तीन लाईन एकमेकाला कशा असतात, पॅरलल असतात. जसं आपण बीबीटी थिअरम तयार केला ऍज इट इज सेम त्याच पद्धतीनं इथं फॉर्म्युला तयार करायचा, ही बाजू डिवायडेड बाय ही बाजू इक्वल ही बाजू डिवायडेड बाय ही बाजू, म्हणजेच कसं ए बी डिवायडेड बाय काय होऊ शकतं बी सी इज इक्वल एक्स वाय डिवायडेड बाय वाय झेड. यालाच रिझन काय देऊ शकतो, थेरम ऑफ थ्री पॅरलल लाईन. लक्षात, हे बघ, या तीन गोष्टी जर तुला लक्षात आल्या, पहिल्यांदा बीबीटी थेरम आला, अँगल बायसेक्टर थेरम आला आणि प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन जर तुझ्या लक्षात आली असेल तर दुसरा प्रॅक्टिस सेट सोडवायला काहीही अवघड जाणार नाही. अलग लक्षात. मग मला सांग, आता दुसरा प्रॅक्टिस सेट सोडवत असताना या दुसऱ्या प्रॅक्टिस सेट मध्ये बघ पहिला क्वेश्चन काय म्हणते बघ, पहिला क्वेश्चन बघ, याच्यामध्ये पहिला क्वेश्चन तुला सांगतो बघ, इथं काय म्हणतं पहिला क्वेश्चन, डायरेक्टली पहिल्या क्वेश्चन कडे तुला आणतोय. आता बघ, या जो पहिला क्वेश्चन आहे, पहिल्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे बेटा, तुला काय सांगितलेलं आहे, गिव्हन बिलो, लक्षात काय म्हणतं, गिव्हन बिलो आर सेम ट्रायंगल अँड लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. लक्षात, ठीक आहे, ओके. काय म्हणतं, आयडेंटिफाय, काय आयडेंटिफाय करा, ठीक आहे, इन विच फिगर, लक्षात, रे पीएम, हा जो रे तुझा पीएम आहे ना, हा मधला रे पीएम इज बायसेक्ट ऑफ अँगल क्यू पी आर, म्हणजे हा जो तुमचा रे पीएम आहे, लक्षात, ठीक आहे, हा रे पीएम बायसेक्ट आहे का अँगल क्यू पी आर ला, लक्षात, ठीक आहे. आता मला सांग, बायसेक्ट आहे का नाही कधी कळतं, लक्षात, म्हणजे आपल्याला जी अँगल बायसेक्टर थिअरम नुसार जी आपण फिगर तयार केली ना, लक्षात, अँगल बायसेक्टर थिअरमवर आधारित जी फिगर असते त्या फिगरवर आपण जो फॉर्म्युला तयार करतो तो फॉर्म्युला इथं गरजेचा पडणार आहे. चल पहिल्या फिगर कडे बघ, पहिली तेवढी मी सोडून देणार, दुसरी तिसरी तू सोडवायचं, फक्त बघ इकडं. मला सांग, इथं तयार झाला म्हणजे हे दोन अँगल तयार झाले बरोबर आहे, इथून याच्या अपोजिट गेला म्हणजे कुठे जावं लागेल, इथं जावं लागेल बरोबर आहे. काय फॉर्म्युला तयार होतो, इथून इकडे यायचं म्हणजेच काय क्यूपी डिवायडेड बाय इथून इकडे आलं काय पी आर इक्वल, लक्षात, फक्त व्हॅल्यू टाकायची, किती आहे 7 आहे, ह्याची व्हॅल्यू किती आहे 3 आहे, याला इक्वेशन नंबर 1 दे. चल इक्वेशन नंबर 2 काय सांग बरं मला, इक्वेशन नंबर 2 साठी परत वापस आहे, इथून इकडं काय येणार, इथं क्यूएम डिवायडेड बाय परत इथून इकडं काय येणार एम आर, ओके, इज इक्वल क्यूएम ची व्हॅल्यू किती आहे 3.5 आहे आणि इथं 1.5. ज्यावेळेस त्याचं सोल्युशन करतो काय येतं 7/3, कारण 5 7 35 3 5 15 बरोबर आहे ना. त्यामुळं काय होऊ शकतं, इक्वेशन नंबर किती तयार झालं, हे इक्वेशन नंबर किती तयार झालं बेटा, इक्वेशन नंबर 2 तयार झालं. पण जर विचार केला तू काय करू शकतो, फ्रॉम 1 and 2 या दोघांचा विचार केल्यानंतर ना हे आणि हे कसं आले, सेम आले बरोबर आहे. म्हणून काय करू शकतो, तुमचा रे कोणता पीएम रे आहे, रे पीएम इज बायसेक्ट ऑफ अँगल कोणता क्यू पी आर. ओके, या पद्धतीने तुला प्रूफ करायचं होतं. साधे साधे क्वेश्चन्स आहेत, काही अवघड नाहीये, अलग लक्षात. चल सेकंड क्वेश्चन आपण बघूया, थोडंसं फास्ट जावं लागेल कारण या प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन्स थोडेसे जास्त आहेत आपल्याकडे, त्यामुळे थोडंसं आपल्याला काय करावं लागेल, फास्ट जावं लागेल. चल सेकंड क्वेश्चन बघ, सेकंड क्वेश्चन मध्ये काय सांगतं, ठीक आहे, इन ट्रायंगल पी क्यू आर, हा ट्रायंगल आहे ज्याचं नाव आहे पी क्यू आर, लक्षात, ठीक आहे, पीएम इक्वल 15, बघ तुला व्हॅल्यू टाकून दाखवतो. पीएम किती आहे मला सांग बरं, हे बघ पीएम पुरा पीएम किती आहे 15 आहे, देन त्याच्यानंतर पीक्यू 25 आहे, कुठे आहे पीक्यू पूर्ण पीक्यू, हे बघ पूर्ण पीक्यू किती आहे 25 आहे. जर मला एमक्यू जर काढायचं झालं, इकडे बघ रे, जर मला एमक्यू जर काढायचं झालं, हा पूर्ण पीक्यू 25 आहे, पीएम 15 आहे, एमक्यू करायचं झालं तर 25 मधून 15 गेले, किती राहिले 10 एमक्यू मिळालं. ओके, देन पीआर किती आहे 20 आहे, पूर्ण पीआर किती आहे माझ्याकडे 20 आहे. देन पुढं एनआर 8 आहे, एनआर किती आहे 8 आहे, मला हे काढायचं झालं तर किती मिळेल 12, कारण 20 मधून 8 गेले, किती राहिले 12. ओके, मग पुढे काय सांगतं, MN is parallel to side RQ given reason. म्हणजे हा जो तुमचा MN आहे
हा पॅरलल RQ ला आहे का? बरं असेल तर त्याचं रिझन सांगा. लक्षात. मग मला सांगा आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला जर सोडवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? जसं पहिली फिगर सोडवली ना आपण अँगल बायसेक्टर थेरम ना, तसंच ह्या दोन लाईन पॅरलल दाखवण्यासाठी आपण कन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम नुसार दाखवू शकतो. लक्षात. ठीक आहे. मग त्या पद्धतीने आपण काय करू शकतो? याला सोडवू शकतो. सोडवत असताना एक काम करायचं. लक्षात. ठीक आहे. सोडवत असताना मग डायरेक्टली काय करूया? पीएन जो आहे लक्षात डिवायडेड बाय काय करणार? एनआर व्हॅल्यू टाक. पीएफ किती आहे? 12 आहे डिवायडेड बाय 8 आहे. दोन्ही पण कुठल्या पाड्यामध्ये येतं सांग बरं मला. हा ठीक आहे. 4 4 2 8 4 त्रिकोण 12 किती आलं रे? 3/2 इक्वेशन नंबर 1 दे. आता सेकंड टाइप मध्ये पलीकडे जा. काय येणार इथं? पी एम डिवायडेड बाय काय होऊ शकतं? एम क्यू येऊ शकतं. मला सांग पीएम किती आहे तुझ्याकडं? 15 डिवायडेड बाय किती आहे? 10. दोन्ही पण कुठल्या पाड्यामध्ये येतं बेटा? कुठल्या पाड्यामध्ये येतं? 5 येतं का? 5 2 10 5 त्रिक 15 म्हणजे किती आलं? 3/2 इक्वेशन नंबर 2. म्हणजे ही साइड आणि ही साइड कशी आली? सेमच आली ना. लक्षात. ज्यावेळेस सेम असते त्यावेळेस ह्या दोन लाईन कशा होतात? कन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम नुसार कशा असतात? पॅरलल असतात. मग काय करणार इथं? फ्रॉम लक्षात काय म्हणणार इथं? फ्रॉम 1 and 2 लक्षात. ठीक आहे. फ्रॉम 1 and 2 काय म्हणलेलं आहे इथं? ठीक आहे. एन एम इज पॅरलल टू साइड कोणती? आर क्यू. कोणत्या साइडला पॅरलल आहे? आर क्यू साइडला काय आहे? ते पॅरलल आहे. हे रिझन आपल्याला काय केलं होतं? विचारलं होतं. ओके चल पाहिजे तर घे स्क्रीनशॉट. चल लगेच पुढच्या क्वेश्चन कडे जाणार मी. चल पुढचा क्वेश्चन 3 नंबरचा. हा बघ आला का असा क्वेश्चन? होतं का आपल्याला? पाठीमाग पाहिलंय का? पहिलाच क्वेश्चन असा होता. बघ थोडस इथे व्हॅल्यू काढायची. आता काय म्हणतात? इन ट्रायंगल एम एन पी. एक ट्रायंगल आहे एम एन पी. ओके. एन क्यू इज बायसेक्ट ऑफ अँगल एन. हा जो एन क्यू आहे बायसेक्ट आहे. इथं बायसेक्ट झाला हा अँगल आणि हा अँगल कसा बनला? सेम. इथून इकडे बायसेक्ट झाला एक तर इथून सुरुवात करायची किंवा इकडून. लक्षात. आपण इथून सुरुवात करूया. ओके. देन एम एन बरोबर 5 आहे. एम एन किती आहे तुमचा? 5 आहे. लक्षात. ठीक आहे. देन परत पीएन 7 आहे. इथे घे 7. परत काय दिलंय? एम क्यू 2.5 आहे. इथे घे 2.5. देन परत देन क्यूपी काढायचंय. हे क्यूपी तुला काय करायचंय? काढायचंय. सर मला सांग काय फॉर्म्युला तयार होतो? काय करायचं इथं आधी? लक्षात ठेव. इन ट्रायंगल थोडंसं घेऊन लिहायला विसरू नको. काय करायचं बघ इथून सुरुवात करतोय. इन ट्रायंगल कोणता आहे? एम एन पी. लक्षात. याच्यामध्ये एन क्यू ओके इज अ बायसेक्टर ऑफ अँगल कशाला? एन ला बायसेक्ट आहे. लक्षात. जर तो जर बायसेक्ट जर असेल तर फॉर्म्युला काय तयार होतो? लक्षात. इथून सुरुवात करूया. बरोबर आहे. हे बघ इथून सुरुवात केली. इथून इकडे जायचं म्हणजेच काय येतं? पीएन. बरोबर आहे का? पीएन डिवायडेड बाय तिथून एन एम. बरोबर आहे. एन एम इक्वल परत वापस यायचं पी क्यू. बरोबर आहे. डिवायडेड बाय काय येणार? क्यू एम. ओके. रिझन काय लिहिणार? अँगल बायसेक्टर थेरम. काय लिहिणार? अँगल बायसेक्टर थेरम. फक्त आता बघा आपण फक्त काय करूया? व्हॅल्यू टाकूया. उत्तर मिळून जातं. पीएन किती आहे बेटा तुमच्याकडे? पीएन किती आहे? 7 आहे. इथे घे 7. एनएम किती आहे? एनएम आहे 5. ओके. पीक्यू किती आहे तुमच्याकडे? काढायचे पीक्यू. लक्षात. पीक्यू म्हणजे तुमचा क्यूपी एकच आहे. लक्षात. देन क्यूएम किती आहे तुमचा? 2.5 आहे. इथे घे 2.5. आता बघ क्रॉस मल्टिप्लिकेशन कर. लक्षात ठेव ज्याची व्हॅल्यू काढायचे त्याचा अगोदर क्रॉस मल्टिप्लिकेशन कर. हा ठीक आहे. बघ इथे लिहितोय. बघ कोणाची व्हॅल्यू काढायचे त्याचा अगोदर क्रॉस मल्टिप्लिकेशन कर. कोणाची व्हॅल्यू काढायची बेटा तुला? कोणाची व्हॅल्यू? ठीक आहे. क्यूपी इंटू 5. 5 किती आलं? क्यूपी इज इक्वल या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. लक्षात. ठीक आहे. काय येणार? 7 35. 35 ला 5 कॅरी 3 7 2 14 15 16 17 म्हणजे किती येणार? 17.5. लक्षात. मग मला सांग व्हॅल्यू कशाची काढायची? लक्षात. कशाची व्हॅल्यू काढायची? पीक्यू ची. म्हणून आधी पीक्यू घे इज इक्वल 17.5 डिवायडेड बाय 5. देन पीक्यू इज इक्वल किती येणार? बघ इकडं इथं सोडवतोय. आता बघ तुला पीक्यू काढायचंय तर पीक्यू आपल्या जागेवरती इज इक्वल 17.5 डिवायडेड बाय इकडं 5 इकडं मल्टिप्लाय इकडं आला डिव्हिजन झाला. बरोबर आहे ना? देन मला सांग याच्यामध्ये 5 1 5 5 2 10 5 3 15 2 उरले 5 5 25. उत्तर किती आलं? 3.5. एक संख्या समोर पॉईंट होती म्हणजे पीक्यू ची व्हॅल्यू किती मिळाली?
3.5 युनिट वगैरे काय दिलंय का? दिलेलं नाही. दिला असेल तर आपण काय करू शकतो, युनिट वगैरे त्या पद्धतीने आपण काय करू शकतो, त्याला लिहू शकतो. लक्षात. ठीक आहे. बघ अशा पद्धतीने जवळजवळ 3 एक्झाम्पल आपण काय केलेले आहेत, पाहिलेले आहेत. लक्षात. आता चौथं एक्झाम्पल मी काय करणार आहे बघ, चौथं एक्झाम्पलला मी काय करणार आहे माहितीये का, चौथं एक्झाम्पल तुला सोडवायला देणार आहे. लक्षात. ठीक आहे. आपल्याकडे इथं स्क्रीनशॉट मध्ये ते आलेलं नाहीये, त्यामुळे चौथं एक्झाम्पल तू तुझ्या पुस्तकामध्ये पाहायचं. लक्षात. आणि पूर्ण सोल्युशन करायचं. येत नसेल मला कमेंट्स कर, मी तुला व्हॉट्सअपला किंवा व्हिडिओ बनवून परत पाठवतो, काळजी करू नको. ओके. चल 5 नंबरचं काय म्हणतं बघ या क्वेश्चन मध्ये. बघ इथं काय म्हणतंय, परत एकदा क्वेश्चन वाचू. इन, ठीक आहे, काय म्हणतं, इन ट्रॅपेझियम एबीसीडी. लक्षात. ठीक आहे. काय आहे, एबीसीडी एक ट्रॅपेझियम आहे. एबी पॅरलल साइड पीक्यू पॅरलल साइड डीसी. लक्षात. एबी पॅरलल आहे, पीक्यू ला पॅरलल आहे, डीसी ला. लक्षात. एकमेकाला पॅरलल आहे. एक प्रॉपर्टी पाहिली आपण 3 नंबरला, कोणती, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन. लक्षात. ठीक आहे. त्याच्यामुळे काय सांगितलं, पीडी इज इक्वल किती दिले तुम्हाला, 12 दिलेला आहे. कुठे पीडी 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 पीडी, हा इथं आहे 12. लक्षात. देन क्यूसी 14 आहे. क्यूसी क्यूसी किती आहे, 14 आहे. लक्षात. देन त्याच्यानंतर बीक्यू किती आहे बेटा तुम्हाला, बीक्यू काढायचं. बीक्यू एपी दिले बघा 15, इथे एपी 15, तर बीक्यू आहे काय करायचंय, काढायचंय. मला सांगा. लक्षात. ठीक आहे. काय करणार याच्यामध्ये रे, बघ थोडस घेऊन लिहावं लागेल. काय करणार, इन ट्रॅपेझियम, बरोबर आहे, ट्रॅपेझियम कोणता, एबीसीडी. लक्षात. काय करणार याच्यामध्ये, साइड कोणती, एबी पॅरलल आहे कशाला, साइड पीक्यू ला. टीबी पॅरलल आहे कशाला, साइड डीसी ला. कशाला पॅरलल आहे, डीसी ला. लक्षात. इथपर्यंत कोणाला अडचण, बोल रा बाब्या, अडचण असेल तर सांगत चल. लक्षात. नाहीतर मी इकडून शिकवलं लावून तू तिकडून उगच मोबाईल बघत बसायलास, मोबाईल चालू केलास, मोबाईल मध्ये दुसरं काहीतरी बघलास. लक्षात. असं जमणं माय, मॅथ आहे. लक्षात. ठीक आहे. इथं अभ्यासच करावं लागतंय, लक्षच द्यावं लागतंय. मी जरी सोडवण्यात मग्न असेल तरी माझ्याकडे चांगलं बघ. लक्षात. माझ्याकडे नाही, जी गणित सोडवलं त्याच्याकडे बघ. लक्षात. मी काय फेरन लावली नाही लावली. इकडे बघ आता काय सांगतोय. आता ह्याच्यामध्ये काय फॉर्म्युला तयार होईल सांग बरं, काय होईल. इथं ही 3 लाईन एकमेकाला कशा येतात, पॅरलल आहेत. तर फॉर्म्युला वरची बाजू म्हणजेच काय येईल इथं, एपी डिवायडेड बाय काय येणार इथं, पीडी. लक्षात. इज इक्वल पलीकडल्या साईडला जायचं इथून. लक्षात. बीक्यू डिवायडेड बाय क्यूसी. लक्षात. काय येणार इथं, बीक्यू डिवायडेड बाय क्यूसी. रिझन काय येणार, थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन. मी शॉर्ट मध्ये लिहिलोय व्यवस्थित, पॅरललचं मी साइन काढलोय, तू व्यवस्थित लिह. माझ्याकडे थोडस जागा अपुरी असल्यामुळं मी काय केलं, थोडस शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे. फक्त व्हॅल्यू टाक. मला सांग एपी किती आहे तुझ्याकडं, 15. पीडी किती आहे बेटा, 12. इज इक्वल बीक्यू किती आहे बेटा, बीक्यू बीक्यू काढायचंय. लक्षात. मला सांग क्यूसी किती आहे, क्यूसी 14. चल क्रॉस मल्टिप्लिकेशन कर. मी काय सांगितलं मगाशी, ज्याची व्हॅल्यू काढायचं त्याचा अगोदर क्रॉस मल्टिप्लिकेशन कर. कशाची व्हॅल्यू काढायची, 12 इंटू बीक्यू किती आलं, 12 बीक्यू आलं. इथं बघ किती येणार, 12 बीक्यू. लक्षात. इज इक्वल या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन कर बरं. ठीक आहे. काय येणार, 15 चोक 15 त्रिक 15, 15 चोक 60, 60 ला बरोबर आहे. काय येणार 0 है ना. कॅरी किती आला 6. 15 1 15, 15 आणि 6 21 बरोबर आहे का. किती येणार 210. मला सांग व्हॅल्यू कशी काढायची बेटा तुला, बीक्यू ची व्हॅल्यू काढायचे. म्हणून बीक्यू आपल्या जागेवरती घे. इज इक्वल 210 डिवायडेड बाय 12. इकडे कशामध्ये मल्टिप्लिकेशन, इकडे आला डिव्हिजन. देन आता दोघांचं ज्यावेळेस तुम्ही डिव्हिजन करता मग काय येणार इथं बीक्यू इज इक्वल, ठीक आहे, काय येणार 12 1 12 बरोबर आहे. 12 1 12 किती उरले 8, 9 उरले, 9 ला भाग जात नाही. लक्षात. इथे किती झाले 90. लक्षात. ठीक आहे. आता मग काय करणार, डायरेक्ट आपण पलीकडल्या संख्येवरती चाललोय बरोबर आहे. ठीक आहे. मग काय करणार 12 12 12 24 12 3 36 12 चौक 48 12 पंचे 60 12 सुकून 72 12 सत्ती 84 ठीक आहे. 12 80 96 आता बघ याच्यामध्ये 12 80 96 12 नम्मा अष्टोदर्श. आता बघ याच्यामध्ये बघ इथं काय करणार 12 12 12 24 12 3 36 12 चौक 48 12 पंचे 60 12 सुकून 72 लक्षात. 12 सत्ती 84 किती उरले आता 84 झाले. मग याच्यामध्ये किती उरले बघ 85 86 87 88 89 90 60 उरले बरोबर आहे. 60 6 ला भाग जातो का नाही जात. इथं पॉईंट दिला, इथे किती झाले 0. किती झाले इथं 60 झाले. 12 चा 12 60 पर्यंत म्हण 12 पंचे 60 किती आले 17 पॉइंट किती येणार 5. सोपा आहे का अवघड आहे रे. लक्षात. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागतात. चल घे स्क्रीनशॉट खाना. चल पुढच्या एक्झाम्पल कडे लगेच जाऊया.
पुढचा एक्झाम्पल कोणता आहे? 6 नंबरचा आहे. किती नंबरचा एक्झाम्पल? 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. या 6 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये लक्षात, ठीक आहे, बघ 6 नंबरचं किती आलं? हे 10 नंबर आलं का? 10 नाही, 6 नंबरचं एक्झाम्पल. 6 थांब एक मिनिट शोधू दे. हे बघ आलं बघ. हे बघ सगळे अँगल बायसेक्टर थिअरम किती धाबी आले लक्षात. आणि काय आले? नुसतं अँगल बायसेक्टर थिअरम, अँगल बायसेक्टर थिअरम, अँगल बायसेक्टर थिअरम. आपल्याला सोडवूयात चला लक्षात. बघितलं काय म्हणताय? ठीक आहे, फाइंड क्यूपी. काय बी दिलेलं नाही. इन द गिव्हन इन्फॉर्मेशन इज द फिगर. या फिगरवर आधारित काय करायचं? तुम्हाला क्यूपी काढायचं आहे. अलग लक्षात. चल काय विचार करायचे का? काहीच नाही. इन ट्रायंगल थोडस गिव्हन लिहायचं म्हणजे लिहायचं कोणतं? एम एन पी कॉमा काय? एन क्यू इज बायसेक्ट ऑफ अँगल. कशाला बायसेक्ट केलाय रे? कशाला बायसेक्ट केलाय सांग बरं मला? अँगल एन ला बायसेक्ट केलेला आहे. कशाला बायसेक्ट केलाय? एन ला बायसेक्ट केलेला आहे. काय फॉर्म्युला तयार होतो? इथून इकडे गेलं एम कडे या, काय येणार? एम एन डिवायडेड बाय. हे बघ अजून एक सोपी पद्धत सांगतो लक्षात कसं ठेवायचा फॉर्म्युला. बघ इकडे आता अजून एक सोपी पद्धत सांगतो. मला सांग, हे बघ इथं आलास तू. हे समज तुझं काय आहे? हे समज घर आहे तुझं. काय काय झालंय? नवीन नवीन लग्न झाले बावड्या. काय झालं तुझं? नवीन नवीन लग्न झाले. या वयात होत नाही समज फक्त लक्षात. एवढं तू नशिबवान नाहीस की याच वयात तुझं लवकर झालेलं आहे लक्षात. अजिबात नाही. समज फक्त हे नवीन नवीन लग्न झाले आणि तुझं हे घर आहे. घरातून हे काय आहे? घराच्या बाजूचा एखादा चौक आहे समज लक्षात. काय आहे? चौक आहे. इथून हे समज तुझी इथं सासरवाडी आहे लक्षात. काय आहे? ही तुझी सासरवाडी. आणि इथं तुझं समज तुझं काय आहे? शेत आहे लक्षात. खेडेगावात राहणारा तू पोरगा आहेस आणि ह्याच्यामध्ये बघ काय केलेलं आहे? इथून कुठे यायचं? इथून मस्तपैकी चौकात यायचं म्हणजेच काय येणार? तुमचं यमेन आलं. इथून डायरेक्ट इकडे जायचं लक्षात. नवीन नवीन झालेलं आहे ना त्यामुळं राहत नाही. लवकर आपण काय करतो? जातो. देन तिथून लगेच काय झालं माहितीये का? लगेच तुझ्या पप्पाचा फोन आला. कुठं आहेस रे? पप्पांना असं बोलल्या 0 मिनिटात वापस घरी. घरून पप्पानी कुठं पाठवले? शेतात. म्हणजेच कुठं? MQ. पण तिथून मन राहवलं नाही. परत तिकडं बायकोकडं म्हणजेच काय येणार? QP. काय लिहिणार? काय लिहिणार? अँगल बायसेक्टर थिअरम. काय तयार झालं? अँगल बायसेक्टर थिअरम. आता बघ याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकूया. व्हॅल्यू टाकत असताना मला सांग MN किती आहे तुमच्याकडे? 2.5 आहे. इथे घे 2.5. NP किती आहे? 40 आहे. ओके 2.5 आहे का 25 आहे रे? एकदा कन्फर्म करू दे बरं. 2.5 आहे का 25 आहे? एक मिनिट चेक करू दे. 25 आहे ना? 2.5 नाही 25 आहे. 25 2.5 नाही 25 आहे. लक्षात. मला ते डॉट दिल्यासारखा वाटला. अलग लक्षात. किती आहे ते? 25 आहे. ओके देन चला पुढे काय? MQ किती आहे? MQ 14 आहे. QP किती आहे तुमच्याकडे? काढायचंय. चल क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. ठीक आहे. थोडस मी खालच्या साईडला लिहितो. बायसेक्ट ऑफ अँगल N. ओके चल मला सांग QP इंटू 25 लक्षात. 25 QP इज इक्वल दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 14 गुणिले 40 गुणिले 14. QP आपल्या जागेवरती 40 इंटू 14 डिवायडेड 25 मल्टिप्लाय. इकडे आला डिव्हिजन. बघ इकडं मला सांगे दोन्ही पण कुठल्या पाड्यामध्ये येतात? 5 येतात. 5 5 25 85 40. काय राहिलं रे? QP इज इक्वल 8 इंटू 14 डिवायडेड बाय 5 लक्षात. ठीक आहे. आता या दोघांचं ज्यावेळेस 14 इंटू लक्षात. ठीक आहे. काय करणार? 14 केल्यानंतर ना किती आलं बघ? 14 8 किती येणार बघ? काय येणार बघ? 8 1 8 8 16 8 3 24 8 चौक 32 लक्षात. 32 ला 2 कॅरी 3 8 1 8 9 10 11 112 डिवायडेड बाय 5. दोघांचं डिव्हिजन कर. डिव्हिजन करत असताना काय येणार? 5 1 5 5 2 10 1 उरले 5 2 10 लक्षात. 2 उरले 2 ला भाग जात नाही म्हणून 5 चौक 20. किती येणार? QP इज इक्वल किती आलं रे? 22.4 22.5 लक्षात. काय आलं? हे QP इज इक्वल आलं. ओके किती झाले? 6 झाले. भरपूर आहेत. जवळजवळ 11 क्वेश्चन्स आहेत. थोडं फास्ट जातोय. घे स्क्रीनशॉट. चल पुढे. 6 झाले ना? चल 7 नंबर. थेंब थेंब तळे साचे एक एक क्वेश्चन घेत जाऊ. चल या फिगरवर या क्वेश्चनवर आधारित जास्त बोलणार नाही. बघ इकडं. आणि जास्त लिहून पण देणार नाही. काय लिहिणार?
इन फिगर लक्षात AB पॅरलल CD पॅरलल EF लक्षात देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ X अँड देन AE लक्षात ह्या X ची व्हॅल्यू काढायचे आणि त्याच्यानंतर AE काढायचे X निघाल्यानंतर या दोघांची बेरीज करायचं AE मिळतं लक्षात मी डायरेक्टली फॉर्म्युला तयार करतो बाकी जे काही गिवन वगैरे मी तुला सांगितलंय लक्षात ते गिवन वगैरे तू लिहित बसायचं लक्षात मी डायरेक्टली फॉर्म्युला तयार करतो काय फॉर्म्युला तयार होईल सांग बरं मला BD डिवायडेड बाय काय होईल BD डिवायडेड हे बघ ही बाजू डिवायडेड बाय ही बाजू इक्वल ही बाजू डिवायडेड बाय ही बाजू BD डिवायडेड बाय DF DA लक्षात इज इक्वल AC डिवायडेड बाय CE काय ना रिझन ठीक आहे थेरम ऑफ 3 पॅरलल लाइन theorem of 3 theorem of 3 parallel line लक्षात ठीक आहे आता बघ theorem of 3 parallel line सोडवत असताना काय करणार इथे BD किती आहे बेटा 8 आहे 8 घे DF किती आहे 4 आहे 4 घे इज इक्वल AC किती आहे 12 CE किती आहे X क्रॉस मल्टीप्लाय कर 8 into X 8X ठीक आहे बारीक बार 32 36 बार चौक 48 X इज इक्वल 48 8 इकडे मल्टीप्लाय इकडे आला डिव्हिजन देन X इज इक्वल मला सांग किती मिळालं बघ 8 1 8 8 2 16 8 3 24 8 चौक 32 8 45 8 संग 48 बरोबर आहे X बरोबर 6 पण तुला AE काढायचं होतं लक्षात AE काढण्यासाठी काय करणार AE इज इक्वल AC प्लस काय करणार AC प्लस CE करणार मला सांग AC किती आहे आपल्याकडे AC 12 प्लस CE 6 बरोबर आहे म्हणजे AE किती मिळेल तुला 12 6 18 12 6 किती 18 कळलं लक्षात चल घे स्क्रीनशॉट किती झाले 7 पुढचा क्वेश्चन 8 नंबर चल काय करणार तू सोडवायचा आता LT काढायचा तो सोडायचा मी सोडून देणार नाही लक्षात का सोडून देणार नाही किती झाले रे अँगल बायसेक्टर थेरम वरती क्वेश्चन वर क्वेश्चन तीच येऊ आहेत अँगल बायसेक्टर थेरम अँगल बायसेक्टर थेरम अँगल बायसेक्टर थेरम लक्षात ठीक आहे चला सोडवायचं तुमच्या होमवर्क साठी देतोय मी 9 नंबरचा क्वेश्चन सोडून देतो तो हे अँगल बायसेक्टर थेरम वरतीच आहे लक्षात ठीक आहे हा सुद्धा अँगल बायसेक्टर थेरम वरती आहे पण जर थोडस काय आहे याच्यामध्ये फक्त व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला म्हणजे व्हेरिएबल जरा दिलेला आहे त्यामुळे थोडंसं एक्स व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे त्यामुळे आपण थोडंसं याला आपण हे करूया बघ इथं मी काही इन्फॉर्मेशन वाचत बसत नाही डायरेक्टली फॉर्म्युला तयार करतो काय फॉर्म्युला तयार होतो सांग बरं मला AB बघ इकडं AB डिवायडेड बाय काय तयार होतं AB डिवायडेड बाय BC ओके इज इक्वल काय होतं AD डिवायडेड बाय काय DC रिझन काय अँगल बायसेक्टर थेरम बरोबर आहे चल व्हॅल्यू टाक AB ची व्हॅल्यू किती आहे बेटा X आहे BC किती आहे X प्लस 5 आहे लक्षात AD किती आहे तुमच्याकडं X मायनस 2 आहे लक्षात आणि हा किती आहे X प्लस 2 आहे लक्षात चल क्रॉस मल्टिप्लाय कर X इंटू X प्लस 2 इज इक्वल या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन X मायनस 2 लक्षात इन ब्रॅकेट X प्लस 5 चल बघ आता क्रॉस मल्टिप्लाय करत असताना X इंटू X X स्क्वेअर X इंटू 2 प्लस 2X इज इक्वल आता या X न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं नंतर मायनस 2 न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आधी X न X इंटू X X स्क्वेअर X इंटू 5 प्लस 5X लक्षात आता मायनस 2 इंटू X मायनस 2X लक्षात त्याच्यानंतर ना ओके मायनस 2 इंटू 5 मायनस 10 किती येणार मायनस 10 आता बघ कसं सोडवणार याला हा एक्स स्क्वेअर काय होतं बेटा कॅन्सल बरोबर आहे काय शिल्लक राहिलं लिव्हर इथं 2x राहिला नंतर इक्वल नंतर काय शिल्लक राहिलं 5x आहे इथं त्याच्यानंतर ना मायनस सॉरी 5x मधून 2x गेले किती राहिले डायरेक्ट करू की आपण 5x मधून 2x गेले किती राहिले 3x कसे 3x प्लस 3x राहिले ओके त्यानंतर मायनस 10 एक काम करू 2x आपल्या जागेवरती 3x इक्वलच्या राईट साइडला प्लस अलीकडे आला मायनस 3x इज इक्वल मायनस 10 देन आता इथं जर पाहायला गेलं तर 2x मधून 3x गेले मायनस x राहिले इक्वल मायनस 10 मायनस मायनस कॅन्सल x इज इक्वल किती आलं 10 असं की एक्झाम्पल होतं लक्षात असे सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला कशाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात लक्षात ठीक आहे मी थोडंसं याच्यामध्ये गिव्हन लिहिलेलं नाही गिव्हन तुम्ही लिहिणार आहात
अलग लक्षात, ठीक आहे. चला त्याच्यानंतर ना बघू पुढचा किती नंबर ऍक्टिव्हिटी आहे 10 नंबरची. लक्षात लय सोपं आहे, ह्याच्यापेक्षा सोपं दुसरं काहीच नाही. लक्षात, ठीक आहे. ही ऍक्टिव्हिटी बोर्ड परीक्षेला विचारली जाऊ शकते. अशी ऍक्टिव्हिटी, अशा टाईपचीच ऍक्टिव्हिटी यावर्षी परीक्षेला विचारली होती 2025च्या. अशी ऍक्टिव्हिटी तुम्हाला बोर्ड परीक्षेला विचारली जाऊ शकते. लक्षात, ठीक आहे. चला थोडासा ऍक्टिव्हिटी भरण्याचा मी प्रयत्न करतो. लक्षात, ठीक आहे. चला बघा काय सांगतोय मी, थोडस जास्त डिटेलमध्ये समजावून सांगणार नाही, फक्त ऍक्टिव्हिटी हे करेल. लक्षात, चला ऍक्टिव्हिटी जर थोडस बघण्याचा प्रयत्न करा. काय म्हणलं ऍक्टिव्हिटी मध्ये बघा, काय काय म्हणलेलं आहे याच्यामध्ये बघा. सुरुवातीला लक्षात घ्या काय म्हणतं, इन ट्रायंगल XDE, कुठे XDE लक्षात, PQ पॅरलल D. लक्षात, हे बघा हा वाला ट्रायंगल आहे रेड वाला, इकडे बघा याच्यामध्ये PQ पॅरलल कशाला DE ला दिले का याच्यामध्ये, हे बघा PQ पॅरलल DE कुठे दिले, क्वेश्चन मध्ये दिले. क्वेश्चन मध्ये म्हणजेच काय, गिव्हन मध्ये दिलेलं आहे. क्वेश्चन मध्ये म्हणजेच काय, गिव्हन मध्ये दिलेलं आहे, म्हणून त्या बॉक्स मध्ये काय येतं, गिव्हन येतं. आता मला सांग, ह्या दोन लाईन एकमेकाला पॅरलल आहेत. आपण बीपीटी थेरम पाहिलाय. काय फॉर्म्युला तयार होतो, वरची बाजू म्हणजेच XP डिवायडेड बाय PD. इथं काय होऊ शकतं, PD इज इक्वल XQ डिवायडेड बाय QE. लक्षात, XQ डिवायडेड बाय QE ऑलरेडी आहे. लक्षात, कोणत्या थेरम नुसार, बेसिक प्रोपॅशिटी थेरम म्हणजेच बीपीटी थेरम. ओके. देन 2 नंबरचा ट्रायंगल XEF कुठे आहे, XEF हा वाला ट्रायंगल. आता हे थोडस मी रफ करतोय वरचं, हे बघ. आता कोणसा वाला ट्रायंगल, हा वाला. हा बघ, या ट्रायंगल मध्ये परत काय म्हणलंय, QR पॅरलल EF दिले का, QR पॅरलल EF कुठे दिले, गिव्हन मध्ये. इथं सुद्धा काय होऊ शकतं, गिव्हन. कळालं. त्याच्यानंतर काय फॉर्म्युला तयार होतो सांग आता, XQ डिवायडेड बाय QE इज इक्वल XR डिवायडेड बाय RF. रिझन, बेसिक प्रोपॅशिटी थेरम. लक्षात. चला आता याच्यामध्ये बघ कॉमन काय गोष्ट आपण चेक करूया. हे बघ याच्यामध्ये जर बघितलात तर XQ आणि QE कसं आहे, सारखं आहे, दोघांना घ्यायचं नाही. उर्वरित हे काय आहे, XP डिवायडेड बाय PD इज इक्वल XR डिवायडेड बाय RF. लक्षात, ठीक आहे. अशा पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी काय होते, सॉल्व्ह होत असते. लक्षात, ठीक आहे. चल जवळजवळ 10 झाले. सेम 11 नंबरचं गणित सुद्धा काय करायचं बघ. लक्षात, 11 नंबरच्या गणितामध्ये सुद्धा काय आहे बघ, तू थोडस एक्झाम्पल समजावून सांगतो फक्त, देन सोडवणार तूच आहे. लक्षात, हा बघ काय म्हणतं बघ, क्वेश्चन समजून घे फक्त थोडासा. काय म्हणतं, इन ट्रायंगल ABC म्हणजे एक ट्रायंगल आहे बघ, इकडं फिगर बघ कशी तयार होते. एक ट्रायंगल आहे असं, ट्रायंगलचं नाव काय म्हणले, ABC. पुढे काय म्हणते, रे BD बायसेक्ट ऑफ अँगल ABC. ABC मधनं बायसेक्ट केलेला आहे कोणता, BD. ABC मधनं बायसेक्ट केलेला आहे, ज्याचं नाव काय द्या म्हणलंय, D नाव द्या म्हणलंय. काय नाव द्या म्हणले, D. BD बायसेक्ट केला हा, आणि हा काय म्हणला, सेम. परत काय म्हणते, ओके, रे CE. लक्षात, काय म्हणला, CE म्हणजे C मधनं एक बायसेक्ट करायचा, कुठं, इथं, ज्याचं नाव काय द्यायचं, E. लक्षात, बायसेक्ट केला ही सेम म्हणलं. लक्षात, ओके. देन परत इफ सेगमेंट AB पॅरलल कोणतं, AC. लक्षात, काय आहे, AB पूर्ण हा AB पॅरलल आहे. कशाला पॅरलल आहे, सॉरी कॉन्ग्रुएंट आहे. कशाला कॉन्ग्रुएंट आहे, AC ला कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे हे दोन एकमेकाला कसे आहेत बेबांनो, कसे आहेत, सेम आहेत. कसे आहेत, सेम आहेत. लक्षात, ठीक आहे. तर ही लाईन आपण जोडून घेऊया. लक्षात, तर काय करायचंय, ED पॅरलल दाखवायचंय कशाला, BC ला. एक काम कर, आधी एक ट्रायंगल कन्सिडर करायचा. कोणता ट्रायंगल कन्सिडर करणार, ABC. अँगल बायसेक्टर थेरम लावायचं. लक्षात, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल कन्सिडर करायचा ACB. तिथे पण अँगल बायसेक्टर थेरम लावायचा, आणि मग त्यानुसार ठीक आहे जे जे आहेत ते महत्वाचे घ्यायचे. लक्षात, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सोडवायचं, म्हणजे ह्याच्या आधीचं जे एक्झाम्पल होतं त्या पद्धतीने सोडवायचं, फक्त अँगल बायसेक्टर थेरम नुसार. याच्या आधीच काय होतं, बीपीटी थेरम नुसार होतं. हे काय, अँगल बायसेक्टर थेरम नुसार आहे. लक्षात, सोडवून याचंही उत्तर लक्षात, हे पण प्रूफ करून मला कमेंट बॉक्स मध्ये याचा फोटोही तू टाकणार. अलग लक्षात, ठीक आहे. चला तर आजच्यासाठी एवढंच. आपण जर चॅनेलवर नवीन असाल
लक्षात जाते वेळेस एवढीच रिक्वेस्ट करतोय की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात, कारण यावर्षी 8, 9, 10 लक्षात 8, 9, 10 सीबीएसई स्टेट बोर्ड सर्वांची व्हिडिओ या युट्यूब चॅनलवरती मी अपलोड करणार आहे. लक्षात, ठीक आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. ओके, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, थँक्यू.